लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि आता आपण पाहणार आहोत की आता रम्याचा जो होणारा नवरा आहे त्याची आता पार्थ काव्याबरोबर युनिक पद्धतीने भेट होणार. आता नेमकी कसलीही यांची भेट होणार आणि या भेटीनिमित्त काय काय घडणार सगळं काही पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विक्रम काका दोन्ही सुनांना चांगलंच फैलावर घेणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे बघूया. तर आता इकडे सकाळी पार्थ हा लवकर उठतो, आवरून घेतो आणि आता तो काव्याला उठवतो. काव्या उठा. काव्या म्हणते काय चाललं आहे तुमचं? पार्थ म्हणतो उठा, लवकर आवरा आणि माझ्याबरोबर चला. मी तुम्हाला गाडी शिकवणार आहे म्हटलं आहे ना, मी तुम्हाला गाडी शिकवणारच. काव्या चला माझ्याबरोबर. आणि मग आता काव्या ही पार्थला म्हणू लागते, देशमुख हे सगळं करायची काय गरज आहे? आणि माझा नवरा एवढा उत्तम ड्रायव्हर आहे, माझ्या नवऱ्याला एवढी छान गाडी चालवता येते, मग मला गाडी शिकायची काय गरज आहे? मला नाही शिकायची ना गाडी, प्लीज नको ना. का उगाचच्या उगाच तुम्हाला लोकांचा आणि माझा आणि तुमचा त्याशिवाय गाडीचाही जीव धोक्यात घालायचा आहे? प्लीज नको ना, नको पार्थ प्लीज. पार्थ म्हणतो का 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 आम्हाला कसं म्हणता? आम्ही पुरुष हे करत नाही, आम्ही ते करत नाही. मी केली की नाही तुम्हाला स्वयंपाकात मदत? तुम्ही म्हणालात म्हणून. मग आता मी सांगतोय ना म्हणून तुम्ही गाडी शिकायची. चला काव्या. काव्या म्हणते नको ना पार्थ प्लीज. पार्थ म्हणतो काव्या मला तुमच्याकडनं काही आर्ग्यू एक्सक्युजेस काहीच नको आहे. अहो तुमच्याकडनं एक्सेप्टेबलच नाही आहे हो. तुम्ही अशा एवढ्या हुशार, ब्रेव, एवढ्या इंटेलिजंट, माइंड ब्लोईंग आहात आणि हे असं तुम्हाला साधी गाडी चालवता येत नाही. फक्त गाडीच तर चालवण्याचा प्रश्न आहे काव्या. तुम्ही यू शिंकून जा. चला मी आहे ना. मग पार्थ आता बळजबरीने धरून बांधून काव्याला 7:30 वाजता घरातनं बाहेर घेऊन जातो गाडी शिकवण्यासाठी. आणि काव्या आणि पार्थ आता दोघंजणं गाडी चालवायला आता शिकायला तयार असतात. काव्या आता ड्रायव्हिंग सीटवर बसते. पार्थ म्हणतो गाडी चालवण्यासाठी पहिले आपल्याला सीट बेल्ट लावावा लागेल, लावून घ्या. मग काव्या सीट बेल्ट लावते, पार्थही लावतो. त्यानंतर मग आता पार्थ म्हणतो किल्ली कुठे आहे? काव्या म्हणते किल्ली. पार्थ म्हणतो माझ्याकडे. गाडी चालवायला बसताय, किल्ली विचारायला नको. मग काव्या म्हणते द्या. मग पार्थ तिला किल्ली देतो. त्याच्यानंतर मग पार्थ तिला सांगतो पहिली गोष्ट महत्त्वाची, गाडीमध्ये ABC महत्त्वाचा असतो, क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर. कळतं आहे? त्यावर मग काव्या म्हणते अहो ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच ना. त्यावर पार्थ म्हणतो मी उलट्या क्रमाने पाठ केलं होतं, त्यामुळे मी सुद्धा उलट्या क्रमाने शिकवतो आहे. बरं ते सोपं असतं, तुम्ही जाऊ द्या, माझ्याशी आर्ग्यू करू नका. आता मी सांगतो तशी गाडी सुरू करा काय. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघंसुद्धा सकाळ सकाळ घरातनं बाहेर पडलेले असतात. आता नंदिनीने जीवाला नेलेलं असतं भक्तीच्या नवऱ्याला भेटायला. भक्तीचा नवरा म्हणजे विजय. आता नंदिनी जीवाला म्हणालेली असते अहो जीवा, तो जो विजय आहे ना भक्तीचा नवरा, अहो त्याने भक्तीला फक्त ती जाड झाली आहे या कारणामुळे सोडून दिले. अहो बिचारी खूप नाराज आणि उदास आहे हो. आणि आज मी तिच्या नवऱ्याला आनंद निवासला मला भेटायला बोलवलं. तुम्हीही आलात तर बरं होईल, तुमची त्याला समजवायला मला थोडीफार मदतच होईल. जीवा म्हणतो ठीक आहे नंदिनी, तू म्हणशील तसं. आणि तसंही जर आपल्यामुळे एखाद्याचा संसार वाचणार असेल तर काय हरकत आहे मदत करायला? चालेल आपण जाऊया, काही हरकत नाही आहे माझी. आणि मग आता लगेचच जीवा हा म्हणू लागतो की आपण जाऊ. आणि मग ते दोघंही आनंद निवासला सकाळी 8 वाजता निघून जातात. आता इकडे मालिनी काकू उठून स्वयंपाकघरात येतात. आता मालिनी काकूंनाही उठायला थोडा उशीर झालेला असतो. त्या बघतात तर काय स्वयंपाकघरात काव्यही नाही, नंदिनीही नाही. मग आता त्या तिथे आता फ्रीजवरती लावलेली एक नोट वाचतात ज्यामध्ये काव्याने लिहिलेलं असतं आई मी पार्थबरोबर बाहेर चालली आहे, ते मला गाडी शिकवणार आहेत. मग त्यांचं लक्ष आता किचनच्या ओट्यावर येतं. तर किचनवरती नंदिनीने चिठ्ठी ठेवलेली असते आई खरंच सॉरी, खरंच खूप सॉरी, मला आनंद निवासमध्ये जायचं आहे आणि मला लवकर थोडं काम आहे, त्यामुळे मी आनंद निवासमध्ये जाते. मालिनी काकू त्या चिठ्ठ्या वाचतात आणि विचार करतात ही आशा अजून कशी आली नाही. इतक्यात आशाचा मालिनी काकूंना फोन येतो आणि ती सांगते मालिनी ताई अहो माझ्या पोराची तब्येत अचानक बिघडली, अहो त्याला दवाखान्यात न्यावं लागतं आहे, त्यामुळं मला आज जरा कामावर यायला जमणार नाही. मालिनी म्हणते बरं काही हरकत नाही, मुलाची काळजी घे आणि काही लागलं तर सांग. मग आता आशा फोन ठेवून देते. त्यानंतर मग आता मालिनी काकूंना टेन्शन येतं. म्हणतात बापरे एवढं सगळं काम पडलं आहे आणि मलाही उठायला उशीर झाला. मग आता मालिनी काकू चहासुद्धा घेत नाहीत आणि त्या लगेचच कामाची सुरुवात करतात. आणि आता पहिलं तर त्या नाश्ता बनवायला घेतात. आता नाश्ता बनवताना प्रत्येकाची फरमाईश वेगवेगळी असते. मग त्या अकॉर्डिंग मालिनी काकू नाश्ता वगैरे बनवत असतात.
आता मालिनी काकूंना एवढ्या दगदगीची सवय नसते आणि आता त्यांची खूप जास्त दगदग होत असते. त्यात त्या कंटिन्यू किचनमध्ये उभ्या असतात. त्यामुळे आता मालिनी काकूंना चक्कर येते आणि आता मालिनी काकू पडणारच असतात. पण इतक्यात त्या ठिकाणी जीवा येतो आणि नंदिनीसुद्धा येते. जीवा पटकन मालिनी काकूंना सावरतो. वसुआत्या लगेच उठते, मालिनी काकूंना बसायला खुर्ची देते. विक्रम काका अरे पटकन डॉक्टरांना बोलवा असं करतात. लगेचच रम्या डॉक्टरांना फोन करते, घरी बोलवून घेते. मग आता डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आता मालिनी काकूंचं चेकअप करू लागतात आणि मग आता चेकअप करून झाल्यावर डॉक्टर सांगतात यांचं खाण्यापिण्याकडे बिलकुलच लक्ष नाही आहे. अशक्तपणामुळे यांना त्रास झाला आहे. वाढत्या वयाबरोबर खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. पण यांचं तसं काहीच दिसत नाही आहे. काय झालं आहे, कसला स्ट्रेस आहे का तुम्हाला? त्याबरोबर मग नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. त्याबरोबर मग आता लगेचच मालिनी काकू नाही म्हणतात. डॉक्टर काही औषधं लिहून देतात आणि काळजी घ्या यांची असं म्हणून तिकडनं निघून जातात. त्यानंतर मग आता रम्या ही म्हणायला लागते, मामी काय गं, सकाळपासनं तू काहीही खाल्लं नव्हतंस ना, त्यामुळे तुला हा त्रास झाला. अगं सकाळी जरा चहा वगैरे घेतला असतास, नाश्ता केला असतास तर तुला बरं वाटलं असतं. लागलीच का कामाला लागलीस तू? त्याबरोबर विक्रम काकासुद्धा म्हणतात, मालिनी अगं काय म्हणावं या तुझ्या वागण्याला. आता तू लग्न झालेली ती 20 वर्षांची मालिनी उरलेली नाही आहेस. आता तू आपल्या 2 मुलांच्या बायकांची सासू झालेली आहेस. 2 सुना घरामध्ये असताना तुला किचनमध्ये जाण्याची गरज लागतेच काय? आता सुना आहेत घरामध्ये, आशा आहे, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची सोडून तू का करतेस कामं? मग मालिनी काकू सांगतात, अहो आजच्या दिवस जीवा आणि पार्थ आपापल्या बायकांना घेऊन जरा बाहेर गेले होते आणि आशाच्या मुलाची अचानक तब्येत खराब झाली, त्यामुळे आशा कामावर नाही येऊ शकली. विक्रम काका म्हणतात, आशाचं कारण तर मी समजू शकतो, पण ह्या जीवा आणि पार्थला काय म्हणावं? त्याबरोबर त्या ठिकाणी आता पार्थ आणि काव्यासुद्धा आलेले असतात. आता पार्थ आणि काव्याने डॉक्टरांना बाहेर जाताना पाहिलेलं असतं. पार्थ काव्या घरात येतात आणि विचारतात की काय झालं, डॉक्टर कशाला आले होते? त्यावर नंदिनी सांगते, काही नाही, आईनं अचानक घोळ आली आणि त्यासाठीच डॉक्टरांना बोलावलं होतं. डॉक्टर चेकअपसाठी आले होते आईंच्या, अशक्तपणामुळे झालं असं म्हणाले. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणतात, नंदिनी काव्या ह्या सगळ्याला ना तुम्ही दोघीजणी जबाबदार आहात. अगं तुम्ही दोघी या घरच्या सुना आहात ना, मग घरात कोणाला काय हवं काय नको, काय गरज आहे काय नाही आहे हे सगळं तुम्हाला बघायला नको का? आता दोघींना सुना म्हणून तुमची प्रत्येक हौस मौस मान सगळं आम्ही करतो की नाही? मग जर तुम्ही सुना आहात तर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे की नको? त्याबरोबर मग वसुआत्या म्हणते, बरोबर आहे नंदिनी काव्या, अगं काय गं, सासूची काही काळजी वगैरे वाटतं का नाही तुम्हाला? की उगाच आपलं वरच्यावर दाखवण्यासाठी प्रेम करायचं, दाखवण्यापुरतं सासूची काळजी करायची, दाखवण्यापुरतं करतात मग काय उपयोग? अगं आज मालिनीची तब्येत बरी नव्हती आणि तरीही मालिनीला स्वयंपाकघरामध्ये उभं राहावं लागलं आणि त्यामुळे बघा आता तिला मरणाचा त्रास होतोय. तिला किती चक्कर वगैरे आली, नशीब थोडक्यावरती निभावलं. जर मालिनी खाली पडली असती, तिला लागलं वगैरे असतं तर किती महागात पडलं असतं. नाही म्हणजे नवऱ्यांबरोबर फिरा हिंडा, तुमचं वय आहे, पण त्याबरोबर घरची जबाबदारीसुद्धा खांद्यावरती घ्या ना. जबाबदारी झटकून हे असं उंडारत राहणं हे योग्य आहे का? नंदिनी काय गं, तू कुठे गेली होतीस? नंदिनी म्हणते, आनंद निवासला. त्यावर मग लगेचच वसुआत्या म्हणते, हो हिला तर बाबा इथं कारणच आहे, कामासाठी चालली आहे म्हणून. अगं पण ती तुझी स्वतःचीच ट्रस्ट आहे ना, जर तू तिकडे थोडा उशिरा गेलीस तर चालणार नाही का? तुला कोण विचारणार आहे का तिकडे? नाही ना विचारणार, मग का गेलीस एवढ्या लवकर, काय गरज होती? आणि काव्या तू कुठे गेली होतीस? त्यावर पार्थ म्हणतो, मी त्यांना गाडी शिकवत होतो. त्यावर मालिनी काकू म्हणतात, वा 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 शब्बास, आणखीन काही करायचं की? अरे पार्थ, घरामध्ये आईला मदतीला वगैरे ठेवायचं सोडून बायकोला बाहेर फिरायला कसला घेऊन जातोस रे तू? त्याबरोबर मग आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघींनाही गिल्टी वाटत असतं. त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं काही आपल्यामुळे झालं आहे, आपणच या सगळ्याला दोषी आहोत. मग नंदिनी आणि काव्या मालिनी काकूंच्या जवळ बसतात आणि आता मालिनी काकूंची त्या दोघी माफी मागू लागतात. नंदिनी म्हणू लागते, आई आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. नाही म्हणजे खरं तर मला माहीतच नव्हतं की काव्या बाहेर जाणार आहे आणि काव्यालाही माहीत नव्हतं मी बाहेर जाणार आहे. जर आम्हाला माहीत असतं तर आमच्यापैकी एक जण कोणतरी नक्कीच घरी थांबली असती, पण ते जे काही असेल ते, पण त्यामुळे आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, ही गोष्ट अत्यंत वाईट झालेली आहे आणि त्यासाठी खरंच आय एम एक्स्ट्रीमली रिअली व्हेरी सॉरी. त्याबरोबर काव्यासुद्धा म्हणते, आई माझ्याकडनंसुद्धा तुम्हाला खरंच खूप खूप सॉरी. नाही म्हणजे माझीसुद्धा चूक आहेच की, मी सुद्धा घरी थांबायला हवं होतं पण मी नाही थांबले. मी एकदा नंदिनी ताईला विचारायला हवं होतं की ती आनंद निवासला किती वाजता जाणार आहे काय. रोज ताई 9 वाजता जाते, त्यामुळे माझा असा समज झाला की ताई आजसुद्धा उशिराच जाणार आहे
आणि म्हणून मी असं केलं, मी निघून गेले. खरंच सॉरी. नेक्स्ट टाईम मी कधीही असं वागणार नाही. नेक्स्ट टाईम जर मला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सांगून नाही तर विचारून घरातनं बाहेर पडेन. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, अगं पुरे 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 बाद झालं. आणखीन आता किती सॉरी म्हणणार आहात. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी कोणीही यातलं काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. जे घडलं ते चुकून घडलं, अनावधानाने घडलं. मग आता जे झालं त्यावरती एवढी चर्चा करायची काय गरज आहे. हे बघा विक्रम, तुम्ही उगाच नंदिनी आणि काव्याला दोष देऊ नका. त्यांची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे. आणि माझी तब्येत आधीच थोडी बरी नव्हती. मी त्यांना सांगितलं नव्हतं. जर मी त्यांना सांगितलं असतं तर माझी खात्री आहे माझ्या सुना मला आजारी असताना असं एकटं सोडून गेल्याच नसत्या. त्यानंतर मग आता लगेच इकडे नंदिनी आणि काव्या ह्या दोघीही जणी एकीमेकीकडे बघतात आणि गप्प बसतात. दुसऱ्या दिवशी आता विजय मतकर त्याच्या फॅमिलीबरोबर रम्याच्या आणि पार्थ काव्याच्या घरी आलेला असतो. आता विजयला बघून पार्थ आणि काव्या आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, तुम्ही? विजय म्हणतो, तुम्ही? त्याबरोबर मग आता रम्या म्हणते, एक मिनटं, म्हणजे हे सगळं काय सुरू आहे? नाही म्हणजे विजय, तुम्ही आणि काव्या, पार्थ, तुम्ही तिघंही जण आधीपासून एकमेकांना ओळखता का? नाही म्हणजे तुम्ही हे असं रिॲक्ट झालात म्हणून मी जस्ट. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो आम्ही एकमेकांना ओळखतो आधीपासून. त्याबरोबर मग आता पार्थ म्हणतो, सांगतो मी काय किस्सा घडला आहे ते सांगतो. आणि मग पार्थ सांगायला सुरुवात करतो. काल जेव्हा मी काव्यांना गाडी शिकवत होतो तेव्हा चुकून, म्हणजे अगदीच चुकून, अनावधानाने काव्याची गाडी विजय मतकरांच्या बाईकला धडकली. आणि मग काय, मग काव्याही खाली उतरल्या आणि विजयही खाली उतरले. मग काव्या ह्यांची चूक असतानाही त्या विजयबरोबर भांडल्या की तुम्ही हेल्मेट घालत नाही, सेफ्टी तुम्हाला कळत नाही, नियम तुम्ही फॉलो करत नाही. मग विजयचंही डोकं फिरलं, विजयही भांडू लागले. आणि मग त्या दोघांची ओळख तशीच भांडता झाली. शेवटी हे आपले नातेवाईक आहेत होणारे हे माहीत नसल्यामुळे मी काव्याला म्हणालो की जाऊ द्या, जे झालं ते झालं. मी विजयची माफी मागितली आणि काव्याला घेऊन तिकडनं निघालो. त्याबरोबर आता हे जे काही घडलेलं असतं ते बघून आता काव्याला वाटतं, शिट, उगाच मी विजयबरोबर भांडले. आता यांनी माझा राग रम्यावरती काढायला नको. मग आता पार्थ आणि काव्या पुन्हा एकदा विजयला म्हणतात, विजय, त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी, मनापासून सॉरी. पार्थ म्हणतो, विजय, आय नो त्या दिवशी तुझी चूक नव्हती, पण जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. त्याबरोबर मग आता लगेच रम्या म्हणते, विजय, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे माझ्याच घरच्यांकडनं तुझा हा असा अपमान होईल असं मला वाटलं नव्हतं. पण मी खरंच सांगते, काव्याने जे काही केलं आहे ना ते जाणून बुजून किंवा मुद्दामून ठरवून उमजून नाही रे केलेलं. काव्याकडनं जे काही झालं ना ते चुकून झालं आहे. आमची काव्या खरोखर खूप चांगली, साफ आणि निर्मळ मनाची आहे. ती कुणाचं ठरवून कधीही वाईट चिंततच नाही. आणि त्याशिवाय पहिल्यांदा गाडी ड्राईव्ह करत होती ना ती, त्यामुळे तिचं असं झालं. खरंच सॉरी. तुला राग नाही ना आला? आणि जरी तुला राग आला असेल तरी प्लीज मी सॉरी म्हणते, मग तरी तू माफ करशील ना? विजय म्हणतो, इट्स ओके, एवढं काही नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून रम्या म्हणते, बघितलं, शेवटी विजयनेही मला माफ केलं. आणि मग आता लगेचच वसुहत्या म्हणते, बरं आता तुमचं हे कार पुराण राहू देता का जरा बाजूला? आपण इथे काय कामासाठी आलो आहे, काय बोलायसाठी आलो आहे, आणि तुमचं काय सुरू झालं हे गाडी पुराण? बरं चला, आता आपण ज्या गोष्टीची बोलणी करायला आलो आहे त्या बोलणीला सुरुवात करूया. आणि मग आता वसुहत्या ही विजयला म्हणते, विजय, पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. आणि मग ती ओळख करून द्यायला सुरुवात करते. मी वसुंधरा शितोळे, रम्याची आई. हा विक्रम देशमुख, माझा भाऊ आणि रम्याचा मोठा मामा. त्यानंतर ही त्याची बायको मालिनी विक्रम देशमुख. हा त्यांचा मोठा मुलगा पार्थ विक्रम देशमुख. हा त्यांचा धाकटा मुलगा जीवा देशमुख. ही त्याची बायको नंदिनी. ही पार्थची बायको काव्या. आणि हे रम्याचे काका म्हणजे तिच्या आत्याचे मिस्टर. त्याबरोबर मग आता तो लगेचच एक करून सगळ्यांना नमस्कार वगैरे करतो. त्यानंतर मग लग्नाची बोलणी सुरू होते. मग आता नंदिनी ही विजयला विचारते, विजय, नेमकं तुम्ही काय काम करता आणि तुम्ही कुठे सेटल आहात? मग विजय सांगतो की मी
अब्रॉडमध्येच असतो. कॅनडाला शिफ्ट झालो आहे मी नुकताच आणि मी एक IITian आहे. सो माझं कामही म्हणजे कॉर्पोरेट लाईनलाच आहे. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, अरे वा वा वा, मग तर तुमच्या वाईब एकदम मॅच होणार. आमची रम्यासुद्धा कॉर्पोरेट लाईनमध्येच आहे. मग काय एक नंबर फर्स्ट क्लास जोडी जमेल बघा तुमची. त्याबरोबर आता रम्या मनातल्या मनात म्हणत असते, सजवा सजवा, माझी जोडी सजवायची, किती स्वप्न बघायची आहेत ती बघा, सजवा. पण काहीही झालं तरी या रम्याची जोडी फक्त आणि फक्त पार्थबरोबरच सजणार. काहीही झालं तरी मी माझ्या पार्थला मिळवणार आणि पार्थला मिळवण्यासाठी हा विजय मतकर ही फक्त माझी वाट ठरणार. काहीही झालं तरी मी पार्थला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आता सगळेच जण काव्याला म्हणतात, काय गं तू का काही बोलत नाही आहेस? मग काव्या म्हणते, नाही म्हणजे मी बघते तुम्ही प्रश्न विचारताय, मी ऐकते. मग रम्याला विचारते काव्या, तुला मुलगा पसंत आहे ना? त्यावर रम्या होकार देते. त्यानंतर काव्या म्हणते, चला तर मग, मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे. थोडक्यात काय, दुल्हा दुल्हन राजी तो क्या करेगा काजी. मला वाटतं काय आपण आता पुढच्या गोष्टींना हात घालायला पाहिजे. नाही म्हणजे आता इथे तुमचे आईबाबा आहेत, रम्याची आई, आमचे आईबाबा आहेत. आता मोठी माणसं आहेत म्हटल्यावर आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाहीच आहे. मोठी माणसं जो निर्णय घ्यायला हवा तोच निर्णय अगदी योग्य तो पद्धतीने घेतील, यामध्ये काही शंका नाही आहे. पण आता तुम्हाला दोघांना तुम्ही दोघं आवडलाय याहून महत्त्वाची गोष्ट काहीही दुसरी नाही आहे. काय म्हणताय? त्याबरोबर लगेचच आता सगळेजण होकार देतात. त्यानंतर मग इकडे नंदिनी ही म्हणत असते की बाय द वे विजय, तुमच्या फॅमिलीत फक्त तुमचे आईबाबाच असतात का, इतर कोणी? त्याबरोबर विजय सांगतो की नाही नाही, माझ्या फॅमिलीत फक्त आईबाबाच असतात. मग नंदिनी म्हणते, अरे वा, छान, उत्तम, म्हणजे छोटी आणि गोड फॅमिली आहे तुमची, म्हणायला असं हरकत नाही. बरं मी कांदे पोहे आणते. आणि मग लगेचच नंदिनी सगळ्यांसाठी गरम गरम कांदे पोहे आणत म्हणते, आजचे कांदे पोहे खूप खास आणि स्पेशल आहेत, कारण आजचे कांदे पोहे खास आमच्या रम्याने बनवलेले आहेत. आमची रम्या सहसा स्वयंपाकघरात जात नाही, पण जेव्हा जेव्हा स्वयंपाकघरात जाते तेव्हा तेव्हा काहीतरी उत्तम आणि छानच चवीचं बनवते. थोडक्यात काय, आमची रम्यासुद्धा सुगरण आहे. लग्नानंतर तुम्हाला अगदी छान छान पदार्थ खाऊ घालेल आमची रम्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमन कॉफी तर तिची स्पेशालिटी आहे. तर आता काव्या पार्थला बाजूला घेऊन येते आणि ती म्हणत असते, पार्थ, अहो बरोबर बघा ना, मी काय गोंधळ घातला. या विजय मतकरलाच मी गाडी ठोकायची होती का, कळलं का तुम्हाला? मी गाडी चालवायला का नको नको म्हणत होते ते, पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही. थँक गॉड त्या विजय मतकरांनी या गोष्टीचा इश्यू केला नाही, नाहीतर आता माझ्यामुळे रम्याचं ठरलेलं लग्न मोडलं असतं. उगाचच्या उगाच पुन्हा मला गाडी चालवायचा आग्रह धरू नका, हट्ट करू नका. तुमच्या हट्टामुळे खरं तर आज हे सगळं एवढं घडलं असतं. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, जाऊ देत ना काव्या, आता काय गरज आहे त्या सर्व गोष्टीवर चर्चा करत बसण्याची. झालं ना आपल्या मनासारखं, विजयने आपल्याला माफ केलं आहे ना, मग त्यालाही माणुसकी आहे की, त्यालाही कळतं की. त्यावर काव्या म्हणते, मी माणुसकीचं बोलतच नाही आहे पार्थ, मी हट्टाचं बोलते आहे. जर तुम्ही हट्ट धरला नसता, मला गाडी चालवायला लावली नसती, तर हे सगळं घडलं असतं का? पण तुम्ही हट्ट केलात ना. पार्थ म्हणतो, जाऊ देत ना, जे झालं ते झालं, पण त्यामुळेच तुम्हालाही गाडीची भीती वाटायची, ती भीती गेली की नाही? आणि एकदा गाडी ठोकली म्हणून पुन्हा पुन्हा गाडी ठोकेलच असं काही होत नाही, समजलं? गाडी शिकताना सुरुवातीच्या कालावधीत हे होतच असतं. काव्या म्हणते, म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही आहात? पार्थ म्हणतो, नाही, मी तुम्हाला गाडी शिकवल्याशिवाय स्वस्त बसणारच नाही आहे. काव्या पार्थच्या समोर कोपरापासून हात जोडते आणि धन्य आहे तुमची, पाय कुठे आहेत तुमचे असं म्हणते. त्याबरोबर पार्थ आता म्हणतो, नाही, पाय आत्ता नका पडू, मी तुम्हाला गाडी शिकवून पूर्ण झालो की त्यानंतर आशीर्वाद घ्या, अगदी दंडवत घातलं तरी माझी काही हरकत नाही. त्याबरोबर काव्य जोरात ओरडते, देशमुख, आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर पार्थ हसतो आणि म्हणतो, गाडी तर मी तुम्हाला शिकवणारच, त्याशिवाय मी स्वस्त नाही बसणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद.